रसिक श्रोत्यांना नंदकुमार भणेंचा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, नुकताच श्रावण मास लागलेला आहे. आपण गेल्या रविवारीच गताहरी अमावस्या साजरी केलेली आहे. गताहरीचा अर्थच होतो की मागील आहार सोडून देणे. आणि परत या महिन्यात आपण सात्विक आहाराकडे वळतो आहोत. हा महिना म्हणजे हिंदू धर्मियाकरता अतिशय महत्त्वाचा महिना. कारण या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये आपण सुरू करतो. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आपण साजरे करतो. अगदी माहेरवासिनांकरता नागपंचमीचा हा सण झोक्यावर झुलण्याकरता आपण साजरा करतो. याच महिन्यात आपण बैलांचा जो पोळा आहे, बैलपोळा, तोही साजरा करतो. त्या अगोदरच श्रीकृष्ण जन्माष्टमी पण असते. आणि या पौर्णिमेला, येत्या पौर्णिमेला आपण रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण पण आपण साजरा करतो आहोत. या महिन्यात अनेक स्त्रिया श्रावणी सोमवार करतात आणि असे अनेक व्रत वैकल्ये करत राहतात. निसर्गाकरता पण हा महिना म्हणजे खूप वरदानासारखा आहे. निसर्गात अनेक चांगले चांगले बदल होतात. आणि मग याच महिन्यावर आपले बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी एक अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा परिचय आपण मागील 2 एपिसोडमध्ये करून घेतलेला आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्ष त्यांची श्रावण मास ही कविता बघूया. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर सिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दोहिरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. झाला सासू जास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. कवी इथं सांगतात श्रावण मासात आपल्या मानसी म्हणजे आपल्या मनामध्ये अतिशय आनंद असतो. कारण या महिन्यात सगळीकडे अगदी हिरवळ दाट सगळीकडेच असते. या महिन्यात अगदी कधी शिराळ पडतं, कधी सरसर असा थोडासा पाऊस येतो, वर्षाव, आणि परत एकदा ऊन पडतं. वर बघितल्यानंतर आपल्याला एक इंद्रधनुष्याचं सौंदर्य बघायला मिळतंय. जसं काही ते दुहेरी गोफ विणलेलं आहे असं वाटतंय. आणि कुणीतरी मग या आकाशात मंगल तोरण बांधलं काय, ही कविकल्पना तिथे दाखवलेली आहे. आणि सूर्यास्त झाल्यानंतर तो तरुशिखरावर म्हणजे झाडांच्या शेंड्यावर अगदी उंच पिवळसर ऊन पडलेलं आहे. त्यानंतर पुढे कवी म्हणतात, उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्वण भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळत ती, उतरून येती अवनीवरती ग्रहगोल चिकी एकमते. वर जलदावर म्हणजे ढगावर अगदी संध्याराग आळवल्यासारखा वाटतोय. आणि
पूर्ण आकाशातच हे एक सुंदर असं रेखलेलं चित्र आपल्याला दिसतं आहे. बराकमाला म्हणजे अगदी बगळ्यांची, जे बगळे उडत आहेत त्यांची माला आपल्याला दिसते कल्पसुमनच्या माळेप्रमाणे. आणि पुढे कवी म्हणतायत, फडफड करुणी भिजल्या पुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. खिल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायितयांचा श्रावण महिमा एक सुरे. आपले पंख फडफड करून पाखरं सावरत आहेत. सुंदरशा अशा हरणी मुक्त विहार करत आहेत कुरणात आपल्या बाळासह. खिल्लार म्हणजे गाई गुरांचे कळप हे राणी गोपाळ गवळी लोक सांभाळत आहेत. त्यात गाणी म्हणत फिरत आहेत. मंजूळ पावा पण वाजत आहेत आणि गाई त्यावर डोलत आहेत. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजात ही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना हर्ष मावेना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. तर ही कविता आपणास आवडली असेल तर कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले लाईक्स पण द्या. धन्यवाद.